Good evening. I have shared one file related with the ROM and Bootstrap loader. Not Bootstrap loader. I have combined it as a ROM and BIOS. BIOS stands for Basic Input Output System. तुमच्याकडे PC जर असेल, डेस्कटॉप असेल, तर तिथे सुरुवातीला काही मेमरी चेक येतात बघा. ठीक आहे. काही हार्ड डिस्क किती आहे किंवा रॅम किती आहे आणि तिथे नंतर एक दाबलेलं असतं की तुम्ही सेटअपला जायचं असेल तर एक ठराविक फंक्शन की दाबायला सांगतात ते. तुम्ही ती दाबली तर तुम्ही बायसला जाता. बायस म्हणजे बायसवरती रॉम असते. बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम नावाचं एक कॉम्पोनंट असतो, त्याच्यावरती रॅम असते. बायसमध्ये तुम्ही काही चेंजेस करू शकता. तर थोडीफार माहिती तुम्हाला त्या डॉक्युमेंटमध्ये मिळेल. सो टुडे वी विल स्टार्ट बेसिकली अ सी लँग्वेज. थोडंसं ग्राउंड आपण तयार केलेलं आहे. जराशी हिस्ट्री बघू. हिस्ट्री always inspires us. That I strongly believe. So let's spend some time on what happened in the past. Huh? Each language has got interesting history. So somewhere around mid-century, last, there was a program called Algol. Before Algol, there was a Fortran. Fortran was part of our syllabus in 90s. In 80s, I can say. In 80s, Fortran was the first programming language in all engineering branches as a part of first year. म्हणजे बाकीचे जे मॅथमॅटिक्स, अप्लाइड मेकॅनिक्स त्याच्यावर फोर्ट्रॉन असायचे. देन Fortran inspired actually Algol. Algol was language, no, अल्गोरिथम वरनं त्यांनी अल्गोल काढलेली होती. या खूप बेसिक म्हणजे खूप सुरुवातीच्या लँग्वेजेस होत्या. खूप लिमिटेशन्स असायची, पण those were the building blocks of current software industry, you can say. So around 1960, in University of Cambridge and London, okay, in a combined manner, Christopher Strachey was a person who developed a programming language. तिकडे मी कम्प्युटर सायंटिस्ट एक हे बघितलेलं आहे, म्हणजे काय म्हणतात त्याला, म्हणजे साधारण युरोपियन कंट्रीज किंवा US मध्ये इथे व्यक्ती महत्व हे त्यांच्याकडे कमी आहे. तसं भारताकडे आपली जडणघडणच तशी की ज्याला आपण कल्ट म्हणतो. तर आपल्याकडे कल्ट पद्धत ही जास्त आहे. व्यक्तिपूजा मराठीमध्ये जर आपण म्हणतो. तिकडे ती तशी फार कमी आहे. आणि ते खूप ठिकाणी ते रिफ्लेक्ट होतं. त्यामुळे जसं प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये सुद्धा प्रोग्रामिंग लँग्वेजचं नाव देताना सुद्धा काहीतरी साधं देतात आणि पुढे जातात. फार काय असं मोठं हे करत नाहीत. त्यामुळे क्रिस्टोफर स्ट्राशीनुसार प्रोग्रामिंग लँग्वेजनं बाबा एक कॉमन माणसाला वापरता येईल म्हणून त्यानं कॉमन प्रोग्रामिंग लँग्वेज असं नाव देऊन टाकलं. म्हणजे तशी खूप डाऊन टू अर्थ माणसं या क्षेत्रातली सुद्धा तिकडे खूप आहेत. दे आर नॉट व्हेरी जायंट्स, हुशार असतात, पण एक त्यांना नाव देताना कॉमन प्रोग्रामिंग लँग्वेज CPL दिला आणि पुढे गेला. इन दोज डेज युरोपियन आणि US कंट्री ह्या दोन रिजन मध्ये म्हणजे अख्ख्या युरोपमध्ये आणि अख्ख्या US मध्ये मॅक्झिमम डेव्हलपमेंट ही तिथेच चालायची. अपार्ट फ्रॉम दॅट रशियामध्ये असायची. बाकी कुठले देश या ह्याच्या नव्हते. रशियामध्ये प्रॉब्लेम काय होता, रशियामध्ये जी काही डेव्हलपमेंट व्हायची एखादी लँग्वेज त्याचं इन्व्हेन्शन, म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर पॉइंटरवर पहिलं काम हे रशियामध्ये झालेलं होतं. लॉंग बॅक, ऑलमोस्ट 19
55 मध्ये. म्हणजे पॉइंटर हा कन्सेप्ट पहिला रशियामध्ये निघाला. पण प्रॉब्लेम असा होता, की रशियामध्ये काय होतं हे सध्या कळतच नाही, पण त्यावेळी ते त्याच्यापेक्षा जास्त कळत नव्हतं. बाहेरच्या जगाला रशियामध्ये काय होतं हे कधीच ते 2 कंट्रीज तसेच राहिलेले आहेत. रशिया, चायना. यांच्या आत तिथे काय होतं हे बाहेरच्या जगाला फारसं कळत नाही. म्हणजे ती सिस्टम तशी असेल गव्हर्नमेंटची किंवा काही असते. मुद्दा असा सांगायचा, की खऱ्या डेव्हलपमेंट ह्या जगाला उपयोगी होतील आणि जगभर पसरतील ह्या युरोप आणि युरोपियन कंट्रीज आणि अमेरिकेत होतील. त्यामुळे पॉइंटर सुद्धा 1950-55 च्या आसपास तो निघालेला होता एका प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये. त्या प्रोग्रामिंग लँग्वेजचं नाव मला इमिजिएट एपीएल, ॲड्रेस प्रोग्रामिंग लँग्वेज असं त्याचं प्रोग्रामिंग लँग्वेजचं नाव होतं. पण ते काही हे झालं नाही. मग नंतर युरोपमध्ये त्याचा परत हे झाला अ, नवीन पद्धतीनं म्हणजे रशियातनं काही त्याचं हे आलंच नव्हतं. युरोपमध्ये पॉइंटर म्हणजे ॲड्रेस एखाद्या व्हेरिएबलचा दुसऱ्या व्हेरिएबलमध्ये ठेवता येईल, असा काही अभ्यास झाला आणि मग ती नवीन पॉइंटर हा कन्सेप्ट आला. म्हणजे आता आपल्याला अशी समजूत आहे, की पॉइंटर हा सी लँग्वेजनं दिला. पॉइंटर हा सी लँग्वेजनं दिला नाही. पॉइंटर हा अ, एका प्रोग्रामिंग लँग्वेज मला त्या प्रोग्रामिंग लँग्वेजचं नाव आठवत नाही, पण तिथून त्यानं काढला. त्याचा जनक वेगळा आहे पॉइंटरचा. पण डेनिस रिचीने तो पॉप्युलर केला. कसा वापरता आणि कसा वापरून काय-काय करता येईल. दॅट वॉज डेनिस रिचीज ब्रेन. तर असं होतं तिकडे. त्यामुळं नवीन जी लँग्वेज त्याच्यानंतर झाली सी-पी-एलला, ठीक आहे. युनिव्हर्सिटी ऑफ केम्ब्रिजमध्ये म्हणजे त्याच ठिकाणी दुसऱ्या विभागात. मार्टिन रिचर्ड्स नावाचा माणूस होता. त्यानं त्या सी-पी-एलमध्ये काही ॲड केलेलं होतं. म्हणजे जुनी लँग्वेज होती, त्याच्यात काही ॲड केलेली. पण ह्या सगळ्या खूप ॲप्लिकेशन डिपेंडंट खूप लिमिटेशन्स असायच्या, स्लो असायच्या. अ, काहीही करायचं म्हटलं, की ते करता येत नसायचं. त्यामुळे प्रत्येक लँग्वेजला या लिमिटेशन्स होती. पण तरी सी-पी-एलमध्ये काही त्यानं ॲड केलं म्हणून त्याला एक अक्षर चिकटवून टाकलं. त्याला नाव दिलं बी-सी-पी-एल. पण बी-सी-पी-एलमध्ये काही अडचणी होत्या. काही रिडंडंट फीचर्स ज्याला म्हणतो, की लँग्वेजची फीचर्स आहेत, पण वापरता येत नाहीत. असा खूप लँग्वेजचा प्रॉब्लेम असतो. की खूप काही दिलेलं असतं, पण त्यांना वापरून काही फार ॲप्लिकेशन चांगल्या प्रकारे डेव्हलप करता येतात असं काही नाही. पण फीचर्स विनाकारण जास्त असतात. दॅट वॉज प्रॉब्लेम ऑफ बी-सी-पी-एल. इट वॉज अ गुड लँग्वेज. सो केन थॉम्पसन वॉज अ पायोनियर इन दॅट. पण तो AT&Tमध्ये होता. डेनिस रिची हा AT&Tमध्ये होता. इव्हन सी प्लस प्लसचा बियॉन्ड स्ट्रॉस्टूक सुद्धा काही काळ AT&Tमध्ये होता. तर हे 3 दिग्गज तिथे असल्यामुळे काय म्हणतात तसं ते शेतच तसं होतं. आपल्या इकडे म्हणतो ना आपण मातीच चांगली आहे. तसं ती AT&Tमध्ये वातावरणच चांगलं होतं. तिथे बी निघाली. म्हणजे त्यानं नवीन लँग्वेज काढली. बी-सी-पी-एल वरून काढली. बी-सी-पी-एलमधले अनेक फीचर्स ही त्यानं डिस्कार्ड केली म्हणून सी-पी-एल काढून टाकलं. सो ते लोकं इनोव्हेटिव्ह सुद्धा होते, की कुठे नवीन काहीतरी नाव द्यायचं. बी-सी-पी-एल मधलं सी-पी-एल काढलं आणि बी नाव दिलं. अँड दॅट बी त्याच्यानंतर मग AT&Tमध्ये काम करणारा डेनिस रिची त्यानं सी लँग्वेज लिहून टाकलं. सो सांगायचा उद्देश असा, की एखाद्याला नाव कसं द्यायचं, मग ते काहीतरी वेगळं देऊया, असं काही त्यांचं ते डोक्यात त्यांचं काम करत नाही. म्हणजे ते ब्रेन त्याच्यात घालत नाहीत. कदाचित त्यामुळे ते अशा प्रकारचे काहीतरी गिफ्ट जगाला देऊ शकतात. सो डेनिस रिची वॉज अ गिफ्टेड पर्सन टू धिस वर्ल्ड. 50 वर्ष झाली. अ, फार कमी तुम्ही ते टी-ओ-बेचं बघितलं का नाही माहीत नाही. मी आज सहज बघत बसलेलो होतो. त्यांनी त्या पेजमध्ये शेवटी एकदम गेल्या 20 वर्षाचा आढावा दिला एक समरी दिलेली आहे. त्या समरीमध्ये त्यांनी गेल्या 20 वर्षात सी लँग्वेजचं प्रत्येक इयरला कुठे रँकिंग होतं, सी प्लस प्लसचं कुठे होतं, जावा, जावास्क्रिप्ट, पायथॉन असं एक 10 प्रोग्रामिंग लँग्वेजचं दिलेलं आहे. बघा तुम्ही. त्याच पेजच्या शेवटी. तर कुठेही ती 1 किंवा 2 नंबरच्या खाली गेली नाही. त्याला काहीतरी हॉल ऑफ फेम का असं काहीतरी अवॉर्ड्स 2-3 वेळा मिळाले. तर ती त्याची जी काही फीचर्स होती, की रिलायबिलिटी असणं, ठीक आहे. एखादी लँग्वेज
रिलायबल असणं. व्यक्तीसारखंच आहे किंवा प्रॉडक्ट सारखं आहे, की त्याची रिलायबिलिटी जास्त होती ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये. आणि ती डेनिस रिचीनं कधी मार्केटिंग केलं नाही त्या लँग्वेजचं. डेनिस रिची वॉज अ सो हंबल पर्सन. म्हणजे तुम्हाला अ, पटणार नाही, की काही माणसं ही किती मोठी असू शकतात. आपल्या इकडे सॉफ्टवेअर इंजिनिअर हा फार रेअरली सध्या 2-5 वर्षापेक्षा एखाद्या कंपनीत काम करतो. फार रेअर. एक 10,000-15,000 जरी महिन्याला पगार जास्त असला तरी तो जंप करतो. अ, दुसऱ्या कंपनीमध्ये किंवा त्याला कायम मोठ्या कंपनीत काम करायचं असतं. सध्याचं सॉफ्टवेअर इंजिनिअरला तर प्रत्येक सॉफ्टवेअर इंजिनिअरला Google, Facebook, Amazonमध्येच काम करायचंय. जणू काही जग जग सगळं तिथंच घडवलं जातंय. तसं काही नाहीये. तर सी लँग्वेजचा हा जो इन्व्हेंटर होता, जो एक 2-3 वर्ष काम केलं त्यानं आणि त्याला सुद्धा एक हिस्ट्री आहे त्यानं ती लँग्वेज हे करण्याला. एक युनिक्स नावाची ऑपरेटिंग सिस्टम जी आहे, मी ज्याच्यावर थोडंफार बोललेलो आहे. यू मे नॉट बिलीव्ह एका कॉलेजचा तो 5 जणांचा प्रोजेक्ट होता. म्हणजे लक्षात घ्या. युनिक्सचा जन्म तिथे झाला एका कॉलेजमध्ये. आता तिकडे कॉलेज नसतं, युनिव्हर्सिटी असते. तर त्या युनिव्हर्सिटीमध्ये 5 मुलांनी नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टम कशी करता येईल स्टडी म्हणून आपल्या इकडे काहीतरी विद्यार्थी फायनल इयरला प्रोजेक्ट करतात ना, तसे त्यांनी तो प्रोजेक्ट म्हणून घेतलेला होता आणि तिथे युनिक्सचा जन्म झाला. ठीक आहे. ठीक आहे. त्यांनी तो कन्सेप्ट ओएस वगैरे डिझाइन तयार केलं त्याचं, तयारी केली. पण ऑब्व्हियसली स्टडी प्रोजेक्ट असल्यामुळे, अकॅडमिक प्रोजेक्ट असल्यामुळे त्याच्यावर लिमिटेशन्स होती. ऑब्व्हियसली असणार टाईम फ्रेममध्ये. पण ती रिटर्न केली मात्र सीमध्ये आणि ते एकाच वेळी होत होतं. म्हणजे डेनिस रिचीनं सी लँग्वेज शोधून काढणं, युनिक्स त्यावेळी एखाद्या प्रोजेक्टमध्ये अ, एखादा प्रोजेक्ट कॉलेजच्या मुलांनी तयार करणं आणि मग हां, हे आता काम सीमध्ये जास्त चांगलं करता येईल म्हणून सी वापरलं जाणं, ही काहीतरी निसर्गाची योजना सुद्धा असू शकते, माहीत नाही आपल्याला. So it was reliable throughout the world. It became extremely popular throughout the world. It was simple. Definitely it was simple. I still say it is a simple. आता ठीक आहे, जावा किंवा पायथन वापरणाऱ्या लोकांना जराशी स्ली क्लमझी वाटते, इरिटेट करते. ती मोस्टली इरिटेट करते फॉर्मॅट स्पेसिफायरमुळे इरिटेट करते. हं. पण मी काही अ, मोठ्या लोकांच्या कधीतरी संपर्कात आलो एखाद्या कार्यक्रमात वगैरे, वगैरे. ते ते लोकं सुद्धा खूप हुशार असतात. सक्सेसफुल असतात प्रोग्रामिंगमध्ये. पण सीला भितात. नाही, नाही ते फॉर्मॅट स्पेसिफायर वगैरे खूप क्लिष्टिक आहे त्यांचं. एखादं आउटपुट करायचं म्हटलं तर खूप अवघड असतं. असं त्यांच्या डोक्यात एक फोबिया असतो. तसा तो फारसा नाहीये. ठीक आहे. इट इस परसेप्शन बट इट इज अ स्टडी प्रोग्रामिंग लँग्वेज. व्हर्सॅटाईल आहे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कुठल्याही प्रकारची लँग्वेज प्रोग्रामिंग म्हणजे हे करता येतं. प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे असं डेनिस रीचनं स्वतः लिहिलेल्या पुस्तकात लिहिलेलं आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये थोडासा वाद आहेत, की डेनिस रीचने स्वतः सी लँग्वेजचं पुस्तक लिहिलेलं आहे. अ, तुम्हाला जमलं तर ते विकत घ्या. इट इस वाईज इन्व्हेस्टमेंट. मला वाटते ₹200-300 मध्ये मिळतं आणि ते पुस्तक कोण विकत घेत नाही जगात. पण त्या पुस्तकासारखं जगात पुस्तक नाही. कारण डेनिस ज्या माणसाने लँग्वेज शोधून काढली, इफ ही हॅज रिटन दॅट बुक, डेफिनिटली त्याच्यापेक्षा चांगलं पुस्तक असूच शकत नाही. त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत सगळ्यात महत्त्वाच्या या पुस्तकामध्ये, की 3 गोष्टी आपण म्हणू. पहिली गोष्ट म्हणजे ती वाचून कळत नाही जास्त. म्हणजे बिगिनरला कळत नाही. इट टेक्स लॉट ऑफ टाईम फर्स्ट ऑफ ऑल. दुसरी गोष्ट अशी महत्त्वाची अ, की जगातलं सी लँग्वेजवरचं सगळ्यात लहान पुस्तक आहे ते. हार्डली मला वाटतंय 150-200 पेजेसचं पुस्तक आहे. तेवढीच नसते. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे जगातलं सर्वात स्वस्त पुस्तक आहे ते सी लँग्वेजवरचं. ठीक आहे. म्हणजे सिम्प्लिसिटी एखाद्या माणसाची सगळ्या ठिकाणी रिफ्लेक्ट होते. हां, तर मी काय सांगत होतो, ही वॉज वर्किंग somewhere around 1965-62 he started working in AT&T Bell. He was so humble. Till his death he was working over there.
एखादा माणूस 40-45 वर्ष एखाद्या कंपनीमध्ये म्हणजे त्यावेळी जायंट्स मोठे-मोठे निर्माण झाले. IBM झाला, Dell झाला, मोठ्या कंपनीत मोठे अ, अ, Google झाला, ठीक आहे. Microsoft होता, Apple कंपनी होती. एवढे मोठे जायंट त्या ह्याच्यात निर्माण झाले, की ते जी लँग्वेज जगभरात सगळे प्रोग्रामर्स वापरतात, जे सॉफ्टवेअर डेव्हलपर वापरतात, त्याचा ऑथर, त्याचा इन्व्हेंटरला कुणीही त्यावेळी किती कोट्यावधी रुपये पगार देऊन त्यांनी बोलावलं असतं, पण तो डेनिस नेव्हर क्विट दॅट AT&T वेल. So that is a greatness of a simple person. It is said that greatness lies in simplicity. So I always look at Dennis Ritchie as one of the best example. डेफिनेटली. किती त्याला हे मिळाले असतील. की कुठल्या कुठे तो गेला असता. म्हणजे पैशाच्या ह्याच्यात वगैरे, वगैरे आपण ज्याला आपण म्हणू. पण ही नेव्हर क्विट दॅट. ही टिल हिज डेथ ही वॉज देअर. ही गॉट ओन्ली वन अवॉर्ड इन हिज लाईफटाईम. ट्युरिंग अवॉर्ड म्हणतात त्याला. प्रेस्टिजियस अवॉर्ड आहे, बट ही गॉट ओन्ली सिंगल अवॉर्ड फ्रॉम बिल क्लिंटन व्हेन ही वॉज प्रेसिडेंट. पण अपार्ट फ्रॉम दॅट कुठेही लाईमलाईटमध्ये डेनिस रीची कधीच नव्हता. शेवटपर्यंत त्याच्या केबिनमध्ये एकच केबिन होती ती. त्याला काही असं ऑफिस, त्याच्या खाली हाताखाली स्टाफ वगैरे काही नव्हतं. आपण याकडून काही घेण्यासारख्या गोष्टी आहेत. म्हणून मी हिस्ट्री म्हणतो, हिस्ट्री इन्स्पायर्स अस. आपण सध्या काही इंजिनिअर्स मी बघतो, की थोड्याशाच यशानंतर एकदम असे होतात, की मी म्हणजे भारीच. असं काही नसतं. हे या लोकांच्याकडे बघितलं, की आपल्याला कळतं, की हां, यांच्यासमोर हात जोडावेत. सो अँड ही डाईड 2011. आय थिंक त्याची डेट मात्र हे आहे कन्फ्लिक्टिंग आहे. बिकॉज वी कॅनॉट से इट वॉज अ सॅड डेथ. पण तो त्याच्या ऑफिसमध्ये का घरी मला वाटतं, तो गेला, डेनिस गेला, पण साधारण त्या त्या आठवड्यानं कळालं. त्यामुळे आठवड्याच्या कुठल्या दिवशी तो गेला हे कधी बाहेर झालं नाही. समवेअर सप्टेंबरमध्ये आय थिंक सप्टेंबर 5 ते 12 सप्टेंबरमध्ये तो कधीतरी ही पास्ड अवे. So that was the end of that saga, we can say. So in his book, he has written that C language platform independent. Partially true आहे, पण जावा वगैरे बघितल्यानंतर मग ती प्लॅटफॉर्म डिपेंडंट वाटते. ठीक आहे. डेफिनेटली इट इज पोर्टेबल बिकॉज व्हेरी स्मॉल प्रोग्रामिंग लँग्वेज. सी लँग्वेजचा कंपायलर आम्ही ज्यावेळी सी लँग्वेज शिकलो कॉलेजमध्ये त्याचा कंपायलरची साईज किती होती? केबी मध्ये कंपायलर होता त्याचा. केबी मध्ये, किलो बाईट्स मध्ये. एवढी छोटासा कंपायलर एका फ्लॉपीवर, त्यावेळी फ्लॉपी डिस्क होती आम्ही वापरत होतो. फ्लॉपीवर त्याचा कंपायलर बसायचा म्हणजे आणि तो कंपायलर कुठलाही सीचा प्रोग्राम कंपाईल करू शकायचा. म्हणजे बघा किती कॉम्पॅक्ट डिझाइन होतं त्याचं. सो इट इज अ जनरल पर्पज प्रोग्रामिंग लँग्वेज, नो डाउट अबाउट दॅट. ठीक आहे, आताची मुलं म्हणतात ब्राउझर लिहिता येतो का, हे लिहिता येतं का वगैरे, वगैरे, वगैरे. ठीक आहे. किंवा असं करता येतं का? तो मुद्दाच नाहीये. जिथे ऑपरेटिंग सिस्टमच तयार करता येते, त्यावेळी बाकीचे सगळे क्वेश्चन हे कोसळून पडतात. ठीक आहे. सो जस्ट इमॅजिन आय टोल्ड यू यस्टरडे युनिक्स is the what you can say, I will not say one of the best, it is the best operating system. Okay. And all giants in this world have agreed completely that Unix, there is no alternative to Unix operating system as far as server operating system is concerned, or storage of data and management is concerned. So that's why डिफॉल्ट लँग्वेज ऑफ युनिक्स फ्लेवर्ड सिस्टीम आहे ती. म्हणजे युनिक फ्लेवर वापरून केलेल्या जी काही सॉफ्टवेअर किंवा जी काही डिझाईन्स आहेत, याला डिफॉल्ट कुठली डिफॉल्ट लँग्वेज आहे. ठीक आहे. सी लँग्वेज. डिफॅक्टो स्टँडर्ड म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. सो इट इज अ डिफॅक्टो स्टँडर्ड ऑफ असेंब्ली लँग्वेज आहे. डिफॅक्टो म्हणजे ऑफिशियल कुठे नसतं, पण ही इज द ओनली असं. ठीक आहे. And nearly 50 years old, so it is still going strong.
right? No doubt about that. What will be our grammar path, I mean learning path today, right? And this time onwards, okay? As far as this first session is first chapter is concerned, right? काय काय आपण बघत जाऊ. So what are data types, what are variables, what is constant, what are tokens, what are expressions, what are control structures, what is meaning by statement. Okay, very important. Statement म्हणजे माहित नसतं. फ्लोचार्ट, अल्गोरिथम, सुडोकोड काय काय असतं याचं जरासं मी टच करणार आणि परीक्षेच्या माध्यमातून जास्त शिकवणार नाही हे कन्सेप्ट. तुम्हाला लँग्वेज कळावी आणि त्याचं काय पूर्वी जे तुम्हाला 3 सेशनमध्ये जे घातलं त्याचा आणि इथे काय रेफरन्स लावलेला आहे. अशा पद्धतीने मी तुम्हाला हे सगळं समजावून सांगणार. पण डेटा टाइप हा 2-5 मिनिटात शिकवला जातो. म्हणजे इंटिजर, कॅरेक्टर, फ्लोट आर डेटा टाइप्स असं दॅट इज नॉट. त्याच्यामध्ये काहीतरी असं आपण लँग्वेज शिकणार आहे ना, ग्रामर शिकणार आहे आपण ते. प्रत्येक लँग्वेजचा एक डेटा टाइप असतो. डेटा टाइप कशासाठी लागतो? तर आपल्याला खूप काही इनपुट द्यायचं आहे. हं. तर खूप काही इनपुट जर द्यायचं असेल, तर ते इतकं व्हरायटी इनपुट आहे, की त्याच्यामध्ये एक त्याला कंटेनरमध्ये तो ठेवायचा आहे ना, कंटेनरमध्ये ठेवायचा. पण एक आपण आजूबाजूला आपल्या लाईफमध्ये जर बघितलं, तर खूप प्रकारचं सगळे ऑब्जेक्ट्स आहेत ना, सगळी माहीत म्हणजे अं, खूप प्रकारचं व्हरायटी आपल्याला मटेरियल म्हणू. नॉट मटेरियल एक्झॅक्टली मटेरियल इज अ व्हेरी जेनेरिक टर्म. पण असं खूप काय दिसतं ते कशात तरी ठेवायला लागतं. ठीक आहे. आता ते कशात तरी ठेवायचं म्हटलं तर त्याला कंटेनर लागतो. हं. म्हणजे समजा पाणी असेल तर पाणी कशात तरी ठेवायला पाहिजे. एखादं धान्य असेल, धान्य कशात तरी ठेवायला पाहिजे. हवा असेल, हवा कशात तरी ठेवली पाहिजे. ठीक आहे. हे काही सगळं दिसतं आजूबाजूला आपल्याला. इव्हन आपला लॅपटॉप असेल, त्याला सुद्धा काहीतरी एक बॅग असते. बरोबर? बॉक्स असतो त्याला. वस्तू असतात, त्याला काहीतरी कंटेनर असतात. तर अशा अनेक प्रकारचं जे आपल्या आजूबाजूला दिसतं, त्याला काहीतरी एक कंटेनर असतं. ठीक आहे. तर 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे कंटेनर आणि दुसरं तो काय कंटेन करतो तो. अशा 2 गोष्टी झाल्या ना. म्हणजे आता हा माझ्याकडे आहे समजा हा एक कंटेनर आहे आणि ह्याच्या आत काय ठेवायचं ते कंटेन केलं त्यानं. बरोबर? तर आता ह्या या काय म्हणतात त्याला फ्लास्कमध्ये या फ्लास्कमध्ये मी काही साखर वगैरे ठेवणार नाही ना. त्याच्यामध्ये काय ठेवणार? चहा ठेवणार, पाणी ठेवणार, असंच काहीतरी ठेवणार. आता हे इतक्या मोठ्या प्रमाणात व्हरायटी जगात आहेत. केमिकल आहे. किती प्रकारची केमिकल्स आहेत. त्याचे कंटेनर वेगवेगळे असतात. त्यामुळे प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये सुद्धा तसं आहे, की काय ठेवायचं त्याचा एक टाइप आणि कशात ठेवायचं तो कंटेनर. कारण असे 2 पार्ट आहेत. ठीक आहे. तर काय म्हणजे काय ठेवायचं त्याची जी काही टाइप्स आहेत त्याला आपण डेटा टाइप म्हणतो. तर काय ठेवायचं? कशात ठेवायचं त्याला कंटेनर म्हणतो. पण कंटेनर हा कसा ओळखणार? म्हणून कंटेनरला नाव दिलं. त्या नावाला आपण व्हेरिएबल म्हणतो. तर असा तो एक जसं जगात चालतं तसंच त्यांनी तिथे केलेलं आहे. सो डेटा टाइप इस देअर राइट? Like I want to store integer, I want to store character, I want to store real number, right? These are data types. Right? मग मेमरी दिली. मग त्याला काय? मेमरी मिळाली पाहिजे ना. कंटेनर म्हणजे काय? मेमरी झाली ना ती. जागा झाली. मग त्याला काहीतरी नाव पाहिजे. मग नाव कसं द्यायचं? व्हेरिएबल. ठीक आहे. खूप जणांना व्हेरिएबल हे एक्सप्लेन करता येतं. व्हेरिएबल इज द एंटिटी व्होज contents can be changed, right? Whereas contents are always constant. तर असं कॉम्प्लेक्स वाक्य आहे. ठीक आहे.
फॉर एक्झाम्पल या फ्लास्कमध्ये मी पाणी घातलं, उद्या मी चहा घातला, घालू शकतो. ठीक आहे. आणि तिसऱ्या दिवशी काहीतरी कॉफी घातली. हे कंटेंट त्या फ्लास्कमधले कंटेंट्स बदलू शकतात. पण जर मी पाणी घातलं, तर त्या पाण्याला मी दूध करू शकत नाही. पाणी हे पाणीच राहणार. म्हणून पाणी हा काय झाला? वॉटर इज अ कॉन्स्टंट, राइट? So when I say int x is equal to 5, x is a variable, int is the data type, 5 is constant. Got that? Int is a data type, x is a variable, 5 is a constant. Contents of x can be changed, but 5 cannot be made as a 6. त्यामुळे तुम्हाला प्रोग्रामिंग करताना काहीतरी एल व्हॅल्यू रिक्वायर्ड असं काहीतरी आलं असेल खाली. खूप वेळा विचारतात एल व्हॅल्यू म्हणजे काय? त्याच्यावर मी नंतर बोलेन काहीतरी. बिकॉज देअर इज एल व्हॅल्यू अँड आर व्हॅल्यू, राइट? हे विद्यार्थी तिथे वॉर्निंग आणि एरर एरर मोस्टली विद्यार्थी काढतात, वॉर्निंगकडे दुर्लक्ष करतात. ठीक आहे. एल व्हॅल्यू रिक्वायर्ड हा तुमच्या प्रोग्रामिंग करताना ही एरर येणारच आहे. त्याचा अर्थ काय आहे विद्यार्थ्यांना त्यावेळी सांगता येत नाही. एल व्हॅल्यू रिक्वायर्ड तो प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये समजून सांगितला पाहिजे तुम्हाला. तुम्ही मला जो सांगितलं तो तोच आहे आता. ठीक आहे. की तुम्ही त्या कॉन्स्टंटने बदलू शकत. तुम्ही 5 ला 6 करू शकत नाही लक्षात घ्या. दॅट इज पार्ट ऑफ मॅथेमॅटिक्स आहे व्हाईल लर्निंग प्रोग्रामिंग. तुम्हाला अजून एक गोष्ट डेनिस रिचीची सांगायला विसरलो. डेनिस रिचीचा कॉम्प्युटरवर अभ्यास खूप कमी होता. Though he gifted the C language to the world, डेनिस रिची वॉज फिजिसिस्ट. म्हणजे फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्स असे ड्युअल डिग्री होते त्याकडे. ठीक आहे. म्हणजे कॉम्प्युटर सायन्स मधला काहीतरी शिकला असं काही नव्हतं त्याच्याकडे. गंमत आहे ना? तर सांगण्याचा उद्देश तसं की तुम्ही काहीही असा, तुम्ही एखाद्या कुठल्याही ह्याच्यावर मास्टरी करू शकता. हं. तर तो का तर मेनली 3 पॉइंट तुम्हाला कळतील. डेटा टाइप, व्हेरिएबल आणि कॉन्स्टंट. ते त्या क्रमाने घेतलेले आहेत. ठीक आहे. टोकन्सवर मी मुद्दाम परवा प्रोग्राम लिहिताना बोलेन. जास्त कळेल तुम्हाला. ठीक आहे. आता टोकन्स तुम्हाला सांगून समजणार नाही. पण टोकन ही आपल्याला टोकनचा अर्थ माहीत पाहिजे. कारण ज्यावेळी तुम्ही टोकन हा शब्द कुठेही वापराल प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये किंवा इंटरव्ह्यूमध्ये किंवा ओरलमध्ये, व्हायवामध्ये, ठीक आहे. The person at the other end would understand, yes, you have understood the programming language, right? Because tokens, nobody uses tokens very fluently, right? Because that's meaning of the tokens is broad. Okay? This is a fantastic word in any programming language, right? Then what is the expression? Okay, what are control structures? Control structure, there are 4 control structure in C language, basically. So there is a sequential control structure, there is a decision control structure, there is a loop control structure, there is a case control structure. So basically 4 control structures आहेत. कंट्रोल स्ट्रक्चर असं का म्हणतात? प्रोग्रामचा फ्लो कसा जाईल याच्यावर कंट्रोल असलेलं स्ट्रक्चर. So that is a control structure, right? So if I want to execute certain part of the code repeatedly, right? मग त्याच्यासाठी काय करायचं? हे जे डेनिस रिचीने दिलेलं आहे, त्याला आपण लूप कंट्रोल स्ट्रक्चर म्हणतो. हे कळलं पाहिजे. हं? कारण हे कळालं की तुम्ही कुठेही बोलू शकता. हं? डिसिजन कंट्रोल स्ट्रक्चर. एखादी डिसिजन घ्यायची आहे. ठीक आहे. पण इफ-एल शिकवलं जातं फक्त. सिंटॅक्स शिकवला जातो. दॅट इज नॉट अ व्हेरी बिग डील. सिंटॅक्स प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये सिंटॅक्स आहे. मग ही डिसिजन कशी घ्यायची? ठीक आहे. आणि त्याच्यासाठी मग काय सिंटॅक्स दिलेले आहेत आणि ते कसे काम करतात ते महत्वाचं आहे. आत काय होतं ते महत्वाचं आहे. दॅट आय एम गोइंग टू एक्सप्लेन यू. हाऊ हाऊ इट टेक्स प्लेस इनसाइड द मशीन. So that we call it is the decision control structure. So in C language and all the further programming languages, there are 4 control structures, right? Sequential. Sequential control structure is when each line of the program, rather each statement of the program is executed, right? Each statement of the program is executed.
from first to last. That we call it as a sequence. Right? Decisions at the time of decision control structure I will explain in detail, but not right now. तुम्ही शिकलेला आहात काही चॅप्टर्स, काही प्रोग्राम लिहिलेले आहेत तुम्ही, ठीक आहे. स्टेटमेंट हा एक महत्वाचा पार्ट आहे. कुठल्या याला स्टेटमेंट म्हणतात, कुठल्या ह्याला एक्सप्रेशन म्हणतात, कुठल्या ह्याला फंक्शन म्हणतात, हा थोडासा आपल्याला माहीत असलेलं बरं असतं. ओके. सो यू आर कॉन्फिडंट. खूप वेळा असं म्हणतं की इफ हे स्टेटमेंट आहे का कंट्रोल स्ट्रक्चर आहे का काय आहे? असं म्हणतात ना. किंवा तुम्हाला सी लँग्वेज शिकवताना शिकवलं असेल, की ईच स्टेटमेंट इन सी लँग्वेज इज टर्मिनेटेड बाय सेमिकोलॉन असं. बरोबर. असं तुम्हाला कुणीतरी पूर्वी शिकवलं असेल. आय डोंट नो. ठीक आहे. सपोज ही हॅज यूज्ड धिस वर्ड. तुम्ही ज्यावेळी असं डोक्यात येतं, की ईच स्टेटमेंट इन सी लँग्वेज इज टर्मिनेटेड बाय सेमिकोलॉन असं जर माझा टीचर म्हणत असेल, तर मग इफ हे काय आहे? ते स्टेटमेंट नाहीये का? हा प्रश्न आला पाहिजे. किंवा मेन आपण लिहितो. तिथे सेमिकोलॉन आपण टाकत नाही. मग ते काय आहे नक्की? किंवा ओपनिंग आणि कर्ली ब्रेस टाकतो. मग ते काय नक्की? स्टेटमेंट आहे का एक्सप्रेशन आहे का नक्की काय आहे? पण तुम्ही म्हणता की ईच स्टेटमेंट इज टर्मिनेटेड बाय सेमिकोलॉन आणि तिथे तर सेमिकोलॉन मेन नंतर टाकलेला नाही. ओपनिंग कर्ली ब्रेस नंतर टाकलेलं नाही. क्लोजिंग नंतर टाकलेलं नाही किंवा खूप ठिकाणी इफ नंतर टाकत नाही, फॉर नंतर टाकत नाही. मग ती स्टेटमेंट नाहीयेत. मग ते काय आहे? असं अशा डोक्यात शंका आल्या पाहिजेत. काही शंका मी तुम्हाला आता मुद्दाम घालणार आहे डोक्यात, कारण तुम्ही त्याचा विचार केला पाहिजे ना. बरोबर आहे. त्याच्यानंतर फ्लोचार्ट असतो, अल्गोरिथम असतो, सुडोकोड असतो. फ्लोचार्ट हा काय असतो? अगदी साध्या भाषेत सांगायचं म्हणजे तुम्ही जे काही तुमच्या जर्नलमध्ये डाव्या हाताला काढता, कॉपी पेस्ट करता तो फ्लोचार्ट. तसा नाही येतो. फ्लो ऑफ a program, diagrammatic representation, right? That we call it as the flow chart. Okay. How does the flow, how does the program flows, okay, from one point to another point? Pictorial representation of that. Okay. So आपण बघणार आहोत फ्लो चार्ट कसे काढायचे. आय एम गोइंग टू एक्सप्लेन यू. ओके. व्हॉट इज द अल्गोरिथम? ओके. अल्गोरिथम ब्रॉड टर्म आहे. एक्सप्लेन करणं तुम्हाला खूप अनुभव असेल तर तुम्ही एक्सप्लेन करू शकता. सुडोकोड. सुडोकोड अल्गोरिथम म्हणजे मुलांचा गोंधळ होतो. हं. सुडोकोड म्हणजे काय आणि अल्गोरिथम म्हणजे काय? हं. सो दॅट अल्सो आपण विथ एक्झाम्पल मी तुम्हाला शिकवणार आहे, की एक्झॅक्ट डिफरन्स काय आहे अल्गोरिथम आणि सुडोकोडमध्ये. अल्गोरिथम, सुडोकोड थोडीशी लिहिण्याची सवय करून घ्या. हां. एखादा प्रॉब्लेम सोडवायचा असतो तिथे these आर इनिशियल स्टेप्स व्हिच आर रिक्वायर्ड. 2 माणसं प्रोग्रामिंग घेतात किंवा 2 कंपन्या सुद्धा एखादं सॉफ्टवेअर तयार करतात. पण ती माणसं त्या डिझाइनमध्ये आणि डिझाइन म्हणजे काय फ्लोचार्ट, अल्गोरिथम, सुडोकोड दॅट इज डिझाइन. ठीक आहे. आणि गोष्टी आहेत काही तुम्हाला प्रोग्रामिंग करताना मी सांगेन मध्ये. तर हे डिझाइनमध्ये जेवढा वेळ घालतात, म्हणजे बी हा माणूस डिझाइनमध्ये वेळ घालतो आणि मग त्याचं काम ते तासाभरात होतं. ए माणूस हा डिझाइनमध्ये काही वेळ घालत नाही. सांगितलं आहे ना, की निघाला गाडी घेऊन. ठीक आहे. मग तो 1 तास लावेल, 2 तास लावेल, 3 तास लावेल. बट 3 तासानं ते काम पूर्ण असेल व्यवस्थित याचा काही भरोसा नाही. त्यात काय ते अर्धवट राहिलं असेल, ते उद्या करतो असं. सो दॅट इज अ बेसिकली डिफरन्स. म्हणजे त्यामुळे प्रोग्रामिंग करताना मी तो अप्रोच तुमचा तयार करणार आहे, की तुम्ही प्रोग्राम लिहिताना कसा लिहाल. त्याच्यात तुम्ही कंपाईल टाईम किंवा कंपायलर एरर येऊ देत त्याचं काही म्हणणं नाही. पण प्रोग्राम कसा हवा? नीट हवा. इट शुड बी नीट अँड क्लीन. माझ्याकडे अनेक विद्यार्थी प्रोग्राम करून ते असाइनमेंट सोडून पाठवतात ना. तर मी त्यांना विचारतो, "अरे तू मला सोर्स म्हणजे असाइनमेंट पाठवली बरोबर आहे. पण ती असाइनमेंट कुठल्या क्वेशनची आहे त्याचाच पत्ता लागत नाही मला." ठीक आहे. धाडकन लिहायचं, मेन लिहायचं, हॅश इन्क्लूड प्रोग्राम लिहिला, रन करतात 2 वेळा, सरांना पाठवून देतो. तसं नाही. काहीतरी एक पद्धत आहे. ठीक आहे. ही पद्धत तुम्ही आत्तापासून सेकंड इयरपासून लावून घ्या. ती ती कामाला येते.
कॅरेक्टर सीट. आपल्या कीबोर्डवर जे काही दिसतं त्याला कॅरेक्टर सीट म्हणतात. बरं? म्हणजे आता तुमच्यासमोर कॉम्प्युटर असेल, तर डाव्या हाताने जर सुरू केलं, देअर इज अ कॅरेट, देअर इज exclamation, there is one, there is hash, there is three, there is dollar, there is four, there is everything, all characters are there. तेव्हा तिथे 3 असू दे, डब्ल्यू असू दे, जे काही असू दे, ऑल दॅट इज अ कॅरेक्टर सीट. राइट? ओके. देन कॉन्स्टंट व्हेरिएबल्स कीवर्ड्स. मी तुम्हाला कॉन्स्टंट बद्दल सांगितलं. जे ठेवतो आत त्याला कॉन्स्टंट म्हणतात. 5, 6 कॅरेक्टर ए, कॅरेक्टर झेड, स्मॉल ए, एक्सक्लेमेशन मार्क. All these are constants. 5 is a constant. Variable, the name of that container is a variable. आता मी तुम्हाला म्हटलेलं स्टोरेज, मेन मेमरी याच्याबद्दल मी कायम कायम काहीतरी नवीन माहिती देत राहणार, कायम शब्द वापरणार. सो अगेन मेमरी मॉडेल इज गोइंग टू बी देअर. आपण स्टोरेजबद्दल बोललेलो आहे आणि स्टोरेज शिकवताना मी तुम्हाला सांगितलं की रॅम, रॅम सांगताना मी तुम्हाला सांगितले की मेन मेमरी. बरोबर? तर कॉम्प्युटर तुम्ही प्रोग्राम ज्यावेळी लिहिता, सी लँग्वेजचा आपण प्रोग्राम लिहिणार. फॉर एक्झाम्पल, आय होप यू कॅन वॉच दिस थिंग. राइट? मी आता कोड ब्लॉक आहे, ठीक आहे. सी प्लस प्लस आहे. मी कोड ब्लॉक वापरेन, ठीक आहे. सो मी एक प्रोजेक्ट तयार केला, बरोबर. आय थिंक यू आर ऑब्झर्विंग एव्हरीथिंग. राइट? आय एम क्रिएटिंग वन प्रोजेक्ट. प्रोजेक्ट काय, प्रोग्राम काय, फाईल काय, सगळं नंतर सांगतो. त्या वेळेला बरोबर योग्य वेळी सांगेन. आता मी जेवढं सांगतोय त्याच्यावरच शंका निर्माण होऊ देत, काही हरकत नाही. ठीक आहे. आता ही फाईल झाली, हा प्रोग्राम झाला, बरोबर. तर गंमत अशी आहे की तुम्ही प्रोजेक्ट ओपन केलेला आहे, त्याच्यामध्ये एक फाईल आहे main.c, बरोबर. इथे तो एक मी काहीतरी डिक्लेअर करणार, बरोबर. तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर करणार. आता गंमत अशी की हे कुठे स्टोअर होतं? पण हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे की हे कुठे स्टोअर होतं? तर मी तुम्हाला काल सांगितलं तसं की ऑपरेटिंग सिस्टमचं काम आहे हे कसं करायचं. पण ऑपरेटिंग सिस्टम लुक्स आफ्टर दॅट. जसं जसं एखादं देशाचं बजेट किंवा राज्याचं बजेट जाहीर होतं बघा, तसं सामान्य माणसाला काही कळत नाही. हं. ते म्हणतात हे सगळे आकड्याचे खेळ आहेत, फसवतात आम्हाला. दॅट इज डिफरंट स्टोरी. वी विल नॉट स्पीक ऑन द बेसिस ऑफ ओपिनियन. वी विल स्पीक ऑन द बेसिस ऑफ फॅक्ट्स. फॅक्ट्स कसे असतात, की तो देश तेवढा सांभाळायचा किंवा ते राज्य जेवढं सांभाळायचं. समजा आपण देशाचा विचार करू, तर तिथे ते सांगतात बघा, की याच्यासाठी एवढं बजेट, म्हणजे फॉर डिफेन्स दिस मच करोड्स, फॉर धिस, फॉर एज्युकेशन, फॉर धिस, असं काहीतरी त्यांचं ते सगळं असतं, आकडे असतात. आता कसं असतं, की त्यांच्याकडे एक्स अमाउंट असते, बरोबर? या एक्स अमाउंट मधली किती याला द्यायची, असं ते ठरवलेलं असतं त्यांनी. प्रायोरिटी असतात. प्रायोरिटी असतात. अ, नुसती प्रायोरिटी नसते, गरजही असते. नीड इज डिफरंट, प्रायोरिटी इज डिफरंट किंवा आणि काही त्यांचे पॅरामीटर्स असतील. त्याप्रमाणे ते अलोकेट करतात. ऑपरेटिंग सिस्टमचं तसं करते. ऑपरेटिंग सिस्टम काय करते, की तुम्ही आता एक म्हणजे तिला कळतं ना, की तुम्ही ती कोड ब्लॉक ओपन करता त्यावेळी तिला कळतं, ऑपरेटिंग सिस्टमला कळतं, की तुम्हाला तिथे काहीतरी उद्योग करायचे आहेत. ठीक आहे. त्यामुळे ती याच्यासाठी एक वेगळी मेमरी देते. हां. म्हणजेच रॅमवरचं थोडं पार्ट त्याला देऊन टाकते. ठीक आहे. तुला काय खेळायचं ते तिथं खेळ. इकडे येऊन गोंधळ घालू नकोस. असं.
बरोबर. त्यामुळे बजेटरी प्रोव्हिजन्स असतात, ह्या अशाच असतात. तुम्हाला इतके रुपये दिले, ठीक आहे. तुम्ही ते कसे वापरायचे तुमची अक्कल चालवा. काय आम्ही तुम्हाला दिलेले आहेत. ठीक आहे. इकडे येऊन काहीतरी गडबड करू नका, असं त्यांना सांगायचं असतं. तसंच इथे आहे. इथे तो काय करतो, की ऑपरेटिंग सिस्टम एक मेमरीचा ठराविक भाग याला देऊन टाकतो. तेव्हा तुम्ही इकडे काय करता, तिकडे गेली बाहेर काही होत नाही. ठीक आहे. आता ही जी मेमरी दिली जाते, त्याला मेमरी मॉडेल म्हणतात. हां, दॅट इज कॉल्ड मेमरी मॉडेल. प्रत्येक लँग्वेजचं, प्रत्येक ऑपरेटिंग सिस्टम किंवा त्या ह्याला सगळं ते मेमरी मॉडेल ठरलेलं असतं. ठीक आहे. हं. आता ही कुठे बाहेर सांगितली जात नाही. ती प्रोप्रायटरी असतात आणि ती सांगून उपयोग काय? शेवटी मुद्दा असा आहे, काय, की तुम्ही एखादी फोर व्हीलर घेतली. त्याचं ॲव्हरेज जास्त चांगलं का पडतं? हे कंपनीने तुम्हाला सांगायचा काय संबंध आहे? तुम्ही गाडी घ्या, पेट्रोल भरा आणि चालवा. दॅट्स इट. असं कंपनी तुम्हाला म्हणते ना. त्यांचा तो त्यांचा आर-एन-डीचा भाग आहे. तो तुम्हाला कशाला सांगेल? हां, तुम्ही पेट्रोल भरा आणि चालवा. फक्त हे नॉर्म्स पाळा म्हणजे तुम्हाला ॲव्हरेज पडेल. तसं आहे ते. तुम्हाला मेमरी मिळेल. हे ऑपरेटिंग सिस्टम प्रोग्रामरला काय सांगते, ही एवढी मेमरी तुम्ही वापरा. ती आम्ही कशी देतोय, का मेमरी मॉडेल तसं केलंय, ते तुम्ही आम्हाला विचारू नका. ठीक आहे. त्यामुळे याच्याबद्दलची डिटेल माहिती तुम्हाला फार कमी प्रमाणात मिळेल. ठीक आहे. बट स्टिल मेमरी मॉडेल्स आर देअर. ओके. Python हॅज गॉट मेमरी मॉडेल, Java हॅज गॉट आणि त्यांची स्वतःची ते आहेत. मला सांगायचं असं आहे, की हे ज्यावेळी तुम्हाला दिले जातं, ठीक आहे. म्हणजे तर हा तुम्ही जो सोर्स कोड, हा सोर्स कोड म्हणतो त्याला. हा जो कोड लिहिलेला आहे, तो एका तुम्हाला दिलेल्या मेमरीमध्ये एका भागामध्ये, म्हणजे तुम्हाला दिलेली मेमरी एक आहे. त्याचा एक भाग म्हणजे हा सोर्स कोड असतो. त्याचा दुसरा भाग म्हणजे तो तुम्ही त्याला डेटा सेगमेंट म्हणतो आपण त्याला. तर त्याच्यामध्ये डेटा असतो. हां ना. म्हणजे हा झाला सोर्स आणि याच्यात जी व्हेरिएबल डिक्लेअर केलेली आहेत, त्याच्यामध्ये ती ज्या ती ज्याच्यामध्ये स्टोअर केली जातात. दॅट मेमरी इज डिफरंट. सो देअर इज अ कोड सेगमेंट, देअर इज अ डेटा सेगमेंट. हां ना. देअर इज कोड सेगमेंट. मी तुम्हाला आता एक लिंक पाठवलेली आहे बघा, तुम्ही कोर्स पर्चेस करा म्हणून. आता मला हे जे समजावून सांगायला जरा त्रास होतो, ठीक आहे. तो तिथे मी ॲनिमेशननं दाखवलेला आहे. ठीक आहे. सो कोड सेगमेंट काय, डेटा सेगमेंट काय, कुठे मेमरी दिली जाते, हे सगळं त्यात ॲनिमेशननं दाखवलेलं आहे. तर देअर इज अ कोड सेगमेंट, देअर इज अ डेटा सेगमेंट. त्या डेटा सेगमेंटमध्ये तुम्ही जी व्हेरिएबल डिक्लेअर केलेली आहे त्याला जागा दिली जाते. मग त्या डेटा सेगमेंटची मग त्या डेटा सेगमेंटची 3 पार्ट आहेत. कदाचित तुम्हाला कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करताना हे सांगितलं असेल किंवा मला माहीत नाही किंवा तुम्हाला त्याचा अर्थ कळाला नसेल. ठीक आहे. सो डेटा सेगमेंट हॅज गॉट व्हेरियस पार्ट्स. सो इट इज अ ग्लोबल ऑर स्टॅटिक मेमरी. त्याच्यामध्ये परत 2 पार्ट असतात, की वेदर इट इज इनिशियलाइज ऑर अनइनिशियलाइज. देन देअर इज अ स्टॅक. ओके. स्टॅक पोर्शन ऑफ द डेटा सेगमेंट. There is a heap portion of data segment. There is separate space for executable code. There is one more part as constants or read-only memory. ठीक आहे. ह्याच्यातलं तुम्हाला आता काही कळणार नाही. हळू-हळू नंतर कळेल. ठीक आहे. तुम्हाला हे शब्द कानावर पडावेत, जेणेकरून आपण प्रोग्राम लिहिणार त्यावेळी आत काय-काय होतंय हे हळू शेवटी कळालं पाहिजे. कारण असाइनमेंट घ्यायची, प्रोग्राम लिहायचा, परत असाइनमेंट सिंटॅक्स शिकायची, परत असाइनमेंट घ्यायची, प्रोग्राम आहे. धिस इज नॉट लर्निंग सी लँग्वेज. ते बाहेरच्या सगळ्या क्लासमध्ये आणि कॉलेजमध्ये तेच चालतं. ठीक आहे. यू हॅव जॉइन्ड माय क्लास एक्स्पेक्टिंग रादर having hope that you will learn something new, right? So this is going to be the memory model of C language. Mhm. So I will continuously talk on these terms. I will talk about stack, I will talk about global static memory, I will talk about heap, I will talk about executable code, I will talk about constants and read-only data. Read-only data जो आहे, हा read-only memory सारखंच काम करतो बरं का C लँग्वेजमध्ये. म्हणजे ते भारीच लोक आहेत. त्यांनी तसंही काहीतरी करून ठेवलेलं की तुम्ही चेंज नाही करू शकत. Okay? That facility is there in C language. You cannot change that, right? So this is basically a
general structure of a memory. Okay. Shall we? The 1 hour is over. Shall we continue or stop here? Because intentionally I had taken 2 chapters. म्हणजे माझ्या प्रेझेंटेशनमध्ये मी 2 घालून ठेवलेत. इथं जरी स्लाईड 8 आणि 8 असले, तरी मी अजून एक प्रेझेंटेशन या फ्रेमवर्कमध्ये आत्ताच्या सेशनमध्ये अपलोड करून ठेवलेलं आहे मुद्दाम. तुम्हाला इंटरेस्ट असेल, इंटरेस्ट, पेशन्स किंवा आता दिवाळी राउंड द कॉर्नर आहे, संध्याकाळ झालेली. आपण थांबायचं तर थांबूया. अर्धा तास तुम्हाला हवा असेल तर मी बोलेन, काय अडचण नाही. इट इज अप टू यू. सो लेट्स स्टार्ट फ्रॉम द बेसिक्स अगेन. मी तुम्हाला ओव्हरव्ह्यू दिला. मी खूप वेळा असं करेन, ओव्हरव्ह्यू देईन, परत डिटेलमध्ये जाईन, परत ओव्हरव्ह्यू देईन, परत डिटेल्समध्ये जाईन. दिस इज हाऊ वी विल गो, राइट? सो फंडामेंटल पार्ट, एक्स्ट्रीमली फंडामेंटल. तुम्ही हा सगळा वापरलेला आहे. You have done the programming, so you have used all these things. Okay, so I will highlight those part and also touch the unseen part of that, unheard part of that, right? तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं समजावण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं की कॉन्स्टंट्स, कीवर्ड्स आणि व्हेरिएबल्स, राईट? त्याच्यावर तुम्हाला कीवर्ड्स बद्दल मी बोललेलो नाही. कॉन्स्टंट्स आणि व्हेरिएबलवर बोललेलो आहे. विद्यार्थ्यांना कॉन्स्टंट कळत नाहीत. दुसरं म्हणजे खूप वेळा डेटा टाइप आणि कॉन्स्टंट हा जरा सिनॉनिमसली वापरला जातो. ठीक आहे. मी तुम्हाला सांगितलं की इंटिजर हा डेटा टाइप, कॅरेक्टर हा डेटा टाइप, फ्लोट हा डेटा टाइप, राइट? 5 हा कॉन्स्टंट. इंटिजर हा डेटा टाइप, एक्स हे व्हेरिएबलचं नाव, राइट? 5 इज अ कॉन्स्टंट, इंट इज द कीवर्ड. इंट हा कीवर्ड झाला. मग कीवर्ड का ठेवलेला आहे त्यांनी? तर त्यामुळे त्यांनी काय केलं, इंटिजर हा आपल्या डे टू डे लाईफ मधला शब्द, मॅथमॅटिक्स मध्ये, इंग्लिश डिक्शनरी मधला. त्याच्यामधला त्यांनी काय केला, इंट आणला, बाहेर काढला, इंट, राईट? आता हा इंट ज्यावेळी तुम्ही लिहिता, ठीक आहे, मी स्टेटमेंट कसं एक्झिक्यूट होतं हे सांगणार आहे. इंट ज्यावेळी जसं तुम्ही लिहिता, हा, तर तो कंपायलरला त्यावेळी कळतं की प्रोग्रामरला इंटिजर स्टोअर करायचं आहे, काहीतरी प्रोव्हिजन केली पाहिजे. असं त्याला तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करालाय असं कंपायलरला कळतं. Compiler understands you are talking about int. Oh yes, okay. So some arrangement has to be made. That is what compiler understands. पण हे कंपायलर कसं हे करतो? तर मी तुम्हाला सांगितलं की कंपायलर हे आहे, सिस्टम सॉफ्टवेअर आहे. काल सांगितलं, म्हणजे ट्रान्सलेटर, लँग्वेज ट्रान्सलेटर. कंपायलर आहे, इंटरप्रिटर आहे, लिंकर आहे, लोडर आहे. तुम्हाला काल एक 5-6 नावं मी सांगितली. त्याच्यात एक पार्सर नावाचं एक सॉफ्टवेअर असतं. पार्सर. ओके. आणि एक त्याचं नाव आहे लेक्सिकल अनालायझर. Okay, lexical analyzer is also a system software, right? त्यामुळे पार्सर काय करतो, पहिला हे पार्स करतो. हा ना, हे कंपाईल करायच्या आधी कसं असते, त्याला पार्सिंग करायला लागतं. हे हा ना, हा वर्ड आहे तसा पार्स करत, पार्स करणे म्हणजे तो तो आहे तसा घेऊन तो कंपेअर करायचा. आतल्या आत त्याला काहीतरी शिकवून ठेवलेलं असतं ना, की INT, तो आय स्मॉल, एन स्मॉल, टी स्मॉल असेल तरच इंट असं असेल ना ते. कारण तुम्ही जर असं लिहिलं इंट, तर तो घेत नाही. असं जर लिहिलं तर तो घेत नाही ना. इंटच आहे ना. आपल्याला म्हणायला इंटच आहे, पण तो घेत नाही. म्हणजेच तो कंपायलर चुका काढत नाही, लक्षात घ्या. कंपायलरला सांगतो लेक्सिकल अनालायझर आणि पार्सर की बाबा हे असे उद्योग केलेले आहेत. तुला आता मी हे रिपोर्ट सबमिट करतो. तू काय असेल ते एरर दे, असं.
त्याच्या आधी मध्ये एक सॉफ्टवेअर असतं प्री प्रोसेसर म्हणून. पण हा लेक्सिकल अॅनालायझर आणि हे असतो, काय म्हणतात त्याला? पार्सर, लँग्वेज पार्सर म्हणतात त्याला. हे पार्सिंग करायचं असतं. ठीक आहे. तर या सगळ्या प्रोसेस मधनं ज्यावेळी कंपायलरला कळतं, की बाबा हां, मला आता ह्याला सो दॅट इज बेसिकली अ डेटा टाइप. int is the data type, that is what compiler understands. Then there is something, त्याला कळतं की x, राईट? तो चेक करतो x नावाचा कीवर्ड आहे का? नाहीये. त्याच्या टेबलमध्ये त्याला बघायला लागतं ना, x हा कीवर्ड आहे का? प्रत्येक गोष्ट त्याला बघायला लागते. कारण ते डंब मशीन आहे. त्याला शिकवलं तसंच ते करणार. तर x नावाचा कीवर्ड आहे का? नाहीये. x नावाचं व्हेरिएबल ऑलरेडी डिक्लेअर केलेलं आहे का? नाही. हां, मग आता नवीन जी मेमरी देणार त्याला मी म्हणणार x. कळालं? असं तो पुढे जातो. कळालं की? आणि मग याला जे आपण म्हणतो हे स्टेटमेंट म्हणतो. कळालं? दिस इज अ स्टेटमेंट. स्टेटमेंटचा अर्थ काय होतो? स्टेटमेंट हे एक्झिक्यूट होतं सीपीयू मध्ये, हे लक्षात घ्या. जे सीपीयू मध्ये एक्झिक्यूट होतं, दॅट इज अ स्टेटमेंट. कळालं? So each statement in C language is terminated by semicolon. मग जे सेमिकोलॉन वाले नसतात त्याचे काय असतात? ते वेगळ्या ठिकाणी कंट्रोल स्ट्रक्चर असतं ना ते. म्हणजे लूप असेल किंवा हे. तो सीपीयूचा वेगळा भाग असतो. तिथे ते काम केलं जातं. ठीक आहे? त्यामुळे त्याला स्टेटमेंट म्हणत, त्याला कंट्रोल स्ट्रक्चर म्हणतात. हं? तर हे जे स्टेटमेंट असतं, याच्यामध्ये हे सगळं आहे. याच्यामध्ये कीवर्ड आहे, याच्यामध्ये डेटा टाइप आहे, याच्यामध्ये व्हेरिएबल आहे, याच्यामध्ये ऑपरेटर आहे आणि याच्यामध्ये कॉन्स्टंट आहे. एका स्टेटमेंटमध्ये काय-काय आहे बघा. सगळं आहे त्याच्यामध्ये. हं? हे सगळं याच्यामध्ये आहे. परत सांगेन. डेटा टाइप आहे, कीवर्ड आहे, व्हेरिएबल आहे, ऑपरेटर आहे, कॉन्स्टंट आहे. हे 5 गोष्टी आहेत छोट्याशा स्टेटमेंटमध्ये. त्याचा डिटेल आपण अभ्यास करायचा आता. सो इंटिजर, सो 35 minus 45 0 or integer constants, राइट? याला इंटिजर कॉन्स्टंट मध्ये डेसिमल पॉइंट चालत नाही, लक्षात घ्या. हा त्याचा एक मेन रूल आहे. इट शुड नॉट कंटेन डेसिमल. द मोमेंट यू पुट अ डेसिमल पॉइंट इन अ नंबर, it becomes a floating point number, right? So what are rules, general rules of design of integer constant? These are general rules. Okay, we should know that. It could be negative or a positive. Okay, by default it is positive. But you can store, you can write int x is equal to plus 5. You can write that. There is no problem, right? It must be a digit, right? Digit म्हणजे काय? मी समजा असं लिहिलं. चालेल का? नाही चालणार. ऍक्च्युली int x is equal to 5 आहे. पण तो 5 हा डिजिट मध्ये नाहीये ना, तर डिजिट हवा, राइट? So that is very important. It cannot contain blank space. Very important. So if you want to store, suppose suppose I want to write like int phone number, right? Int phone number is equal to my phone number, 8275 1811. This is not allowed. That is the rule of integer constant, right? So no blank space is allowed. It cannot contain any special character. So it cannot contain any, you cannot write like this. You cannot write like this. Right? This is not valid because it cannot contain any special character. हा त्याचा रूल आहे. तो रूल पाळलाच पाहिजे तुम्ही. So it cannot contain blank space, it cannot contain any special character. It takes 2 or 4 bytes of memory. Right? आता 2 पूर्वी होतं. आम्ही ज्यावेळी काम केलं त्यावेळी हे सगळे हे होत्या. म्हणजे आम्ही ज्यावेळी काम केलं त्यावेळी काही मशीनवर 2 बाईट मेमरी असायची. काही मशीनवर 4 बाईट मेमरी घ्यायचं ते. ठीक आहे. आता कसं आहे, एवढं स्टँडर्डायझेशन झालंय की सगळीकडे आता 4 बाईटच मेमरी असते. आम्हाला प्रोग्राम लिहिताना ती काळजी घ्यायला लागायची. सो नाउडेज
everywhere in almost in all machines, 4 bytes of memory is there for integer. Okay, so when you declare a variable like int x, first of all, 4 bytes of memory will be allocated. Okay, will be given from where? From that data segment. डेटा सेगमेंटवरच्या कुठल्या पोर्शन वरनं? स्टॅकवर नाही. ती स्टॅकवरनं का तुम्हाला नंतर सांगेन मी. ठीक आहे. तर आतापासून ते डोक्यात बसू दे. स्टॅकवरनं मेमरी दिली जाते. ठीक आहे. तर ऑब्व्हियसली रेंज असते ना. जसं मी तुम्हाला सांगितलं की दिस इज अ सपोज तांब्या आहे. त्याच्यात किती पाणी बसेल? तर याची काहीतरी रेंज आहे. याची रेंज कशी आहे? आता हा फिजिकल ऑब्जेक्ट आहे. फिजिकल ऑब्जेक्ट आहे. त्यामुळे याची मिनिमम कॅपॅसिटी किती? 0. मॅक्सिमम कॅपॅसिटी किती? सपोज 250 ml or 500, whatever, right? So its range is 0 to 255. ही याची रेंज झाली. त्याला आपण रेंज म्हणतो. समज हे असेल, राईट? This is a flask. What is the minimum capacity? 0. What is the maximum capacity? 1000 liter, 1000 ml, right? Or 1 liter. So 0 to 1000 अशी त्याची रेंज झाली. सिमिलरली हा आता कसा आहे? डिजिटल कंटेंट. त्या डिजिटल कंटेंट मध्ये कसं असतं की त्या फॅसिलिटी असतात ज्या रिअल वर्ल्ड मध्ये आपल्याला अशक्य आहेत. त्यामुळे त्याची मेमरी ही मायनस आणि प्लस अशी असते. -2147483648 टू प्लस 2147483647 अशी. सो निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह अशी त्याची रेंज झाली. ऑब्व्हियसली कसं असतं की काही वेळा तुम्हाला माहिती आहे की निगेटिव्ह नंबर नसणारच आहे. का? आता आपल्याला ते माहीत असतं. पण अननेसेसरी मॉडिफायर वापरत नाही. पण मॉडिफायर असतो अनसाइन्ड म्हणून. अनसाइन्ड इंट एक्स असं आपण म्हणतो. अनसाइन्ड काय झाला? मॉडिफायर झाला. इट इज नॉट ए डेटा टाइप. इट इज अ मॉडिफायर. तर आता मी तुम्हाला टोकन सांगितलेलं नाही याचं कारण ते टोकन हे हळू म्हणजे नंतर थोड्या वेळाने सांगणार. आता हा टोकनचा भाग आहे. ठीक आहे. तर म्हणजे एक सिंगल नाव आहे. टोकन हे सिंगल नेम आहे. ठीक आहे. तर अनसाइन्ड इंट हा मॉडिफायर झाला. इथे काय झालं की याची जी रेंज होती ती काय झाली? रेंज डबल जात नाही. पॉझिटिव्ह नंबर हा मोठा ठेवता येतो. म्हणजे ते काय म्हणतात की काही वेळा मुलं सांगतात की रेंज डबल होते. रेंज डबल होत नाही. ठीक आहे. त्याचा इकडचा जो निगेटिव्ह नंबर स्टोअर करता येतो, ठीक आहे, की त्याची रेंज काय होती? 0 टू मोठी रेंज म्हणजे काय? या 2 आकड्याची बेरीज ती मॅक्सिमम रेंज होणार त्याची. राइट? सो इंट इट इज लाइक that and int is the keyword, right? देन मेमरी युनिट तुम्हाला हे सगळं मला वाटतं माहिती आहे. खूप वेळा माझ्याकडे अगदीच याच्यातली मुलं असतात. म्हणजे कंप्लीट नॉन आयटी बॅकग्राऊंड आणि फारसं काही माहीत नसतं. त्यांच्यासाठी ही स्लाईड केलेली आहे. सो bit is derived basically from binary digit. You might have heard this. You might have been told this. Okay? So BI from the first two letters from binary and last letter from the digit. Okay, either way. Somebody will say first letter from binary and last two letters from the digit. Both are both from the digit. Okay, so that is again a wonder. So bit is derived from binary digit, right? Binary means two, right? By means two, right? DEC means 10, by means 2. Okay. बरोबर. ते सुशांत सिंगचं काहीतरी चाललेलं ना, बायपोलर. ते शब्द सगळे वाकडी कुठे वापरले जातात. तर बायनरी डिजिट is because the data is stored in terms of zeros and ones. Okay, switch is on or off. Okay, so 8 bits is 1 byte. 1024 bytes is 1 KB. That you must be definitely, you are a computer engineer, so you are aware about this memory unit. I will not go into the details of all these things. We'll go directly straight away to the real constants. What are real constants? The real constants, those numbers which contain decimal point, right? So 3.2 minus 56.23 are real constants.
right? मगाशी मी तुम्हाला लिहिताना ओके, खूप विद्यार्थी हे असं लिहितात. ठीक आहे. फ्लोट y is equal to 3.6. Okay. That is a bad programming practice. You attach a to that. तो अटॅच का करायचा? त्याचा अर्थ काय आहे? आणि आत काय होतं ते मी नंतर सांगेन. Here also default sign is positive. It could be either negative or positive. Definitely it must be digit with decimal point. So digits must be there. Again, like integer constant, it cannot contain blank space, special character. I mean, all these are not allowed, right? It has got decimal and exponential form. Yes. Okay. So number can be explained in decimal format or exponential format. I think you might have heard this, but I will use it. I will show you. Right. I mean, day after tomorrow, or we will use it. How it is used and everything I will explain you. But it has got that decimal and exponential format. Right. It takes 4 bytes of memory. Again, float takes 4 bytes of memory. पण याचं रिप्रेझेंटेशन याचं स्टोरेज वेगळं असल्यामुळे याची हे जास्त आहे बघा. काय? याची कपॅसिटी जास्त आहे. Number of bytes same आहे. 4 bytes of memory. Float takes 4 bytes of memory. But its capacity is huge. Okay. Minus 3.4 e raised to 38. Here e is not from mathematics. E means 10. So minus 3.4 into 10 raised to 38. 2 plus 3.4, 10 raised to 38. So that is a huge range. Okay, huge range. Here float and double are the keywords, right? Character constant we will not discuss today. We will stop here. It is almost 7:25. I don't want to stretch. Your family might be waiting for you. Okay.